महाविस्तार AI ॲप कसे डाउनलोड करायचे आणि सुरू कसे करायचे. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ॲपवर आपण जाणार आहोत. यानंतर आपणास या ठिकाणी सर्च करायचे आहे महाविस्तार ॲप. हे अशा पद्धतीनं वर आल्याच्यानंतर त्याला क्लिक करा आणि हे जे या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे महाविस्तार ॲप, या ठिकाणी जिथं ओपन आहे तिथे इन्स्टॉल हे बटन आपल्याकडे आलेले असेल. आपण याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप येईल. शेतकरी म्हणून आपण नोंद करत असताना आपल्याकडं कुठली ID शील नाही आहे, म्हणून आपण प्रथम मोबाईल क्रमांक याच्यावर जाणार आहोत. याच्या खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा असे लिहिलेले आहे. यावर क्लिक करून आपण सर्वप्रथम आपले या ठिकाणी नाव टाकायचे आहे. नाव टाकल्याच्या नंतर मराठीमध्ये नाव या ठिकाणी घेणार नाही, इंग्लिशमध्ये. OTP आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी OTP सबमिट करणार आहोत. OTP केल्याच्या नंतर पुढे आपणास OTP सबमिट करून या ठिकाणी आपणास मोबाईल क्रमांकावर जरी गेलात तरी या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. मग हे OTPसाठी मी त्यांना प्रविष्ट केले. OTP येईल. OTP आल्याच्या नंतर हा OTP या ठिकाणी आपण नमूद करू आणि OTPच्या नंतर आपणास या ठिकाणी हा OTP आलेला आहे मला 958832. हे झालं सत्यापित करणे. सत्यापित केल्याच्या नंतर आपले हे अशा पद्धतीने ॲप सुरू होईल. सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपली फार्मर ID जी आहे ती फार्मर ID पण या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. मग या ठिकाणी पीक सल्ला, SOP, मृदारोग्य पत्रिका, खत मात्रा, हवामानास अनुकूल शेती पद्धती, कीड व रोग, बाजारभाव, DBT आणि गोदाम योजना, ह्या सगळ्यात आपल्याला ठिकाणी घटक दिसतील. या घटकामध्ये आपण एक माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. DBTला ज्यावेळेस आपण नोंद करतो त्यावेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे आपले गाव निवडलेले आहे त्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांना योजना ऑनलाईन करायच्या आहेत, जी माहिती तुम्हाला या ठिकाणी नोंद करायची आहे ती सर्व माहिती आपण या ॲपद्वारे करू शकतो. धन्यवाद.